आकाशवाणीचे मरमरून म्हणजे बॉलिंग टाकते जमले तरी पण त्याचे टाकतो एवढा बेंच 2-2 ओव्हर टाकून बघा तुला गाड फाटते नाही टाकत अंड्याला आहे एवढा याला पिशवी दिल्या अंड्याला काय झाले गेले ना टाकले ते गेले ना आपल्याला जायचं इकडचे खालची टीम मेंढ्या कंपल्सरी जायचंच आहे बारावरती असं पण नाही की वेंचे बाबा चलो बाबा स्कोअर कमी झाला जो 56 रन मारले मॅचला इथे सुरुवात होताना आपण पाहतो सुशील शिंदे ऑन स्ट्रायकिंग एंड सोबत सावंत सज्ज होतात गोलंदाजी मार्क भरून पहिल्या चेंडूवरती अंग कापेट कबडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न वाईडिश मिड ऑफ चित्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल एक धाव इथे अर्जित एका धावेने धावसंख्येचा श्रीकर रेषा करताना टीम केजे फायटर्स हा संघ टीम इन ऑरेंज आपण पाहतो यावी संघाचे संघमालक किरण जाधव अक्षय पवार रियल किरण जाधव दुसऱ्या बाजूला आपण टीम स्पंदन 11 पाहतोय या संघाचा संघमालक सचिन बाताडे संघाचा आयकॉन सचिन पाटणकर रुपेशसाठीचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता गतीमध्ये काहीच परिवर्तन पाहायला मिळालं अधिकची उसळी या चेंडूवरती प्राप्त होताना आपण पाहतोय डॉट बॉल हा संघर्ष मात्र बघा पाहण्याजोगा असणार आहे एका बाजूला सुबोध सावंत याच्याकडे व्यावसायिक क्रिकेटचा देखील खूप चांगला अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला रुपेश कोंडाळकर त्याच्याकडे देखील तेवढा दांडगा अनुभव व्यावसायिक क्रिकेटचा त्यामुळे याच्यातील ही लढत पाहण्याजोगी राहील बघूया कोणता खेळाडू यावरती यावेळी एकमेकांवरती कुरगोडी करतोय या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता कम्प्लिटली मिस झाले ऑफ ब्रेक पलीचा चेंडू होता पाठपॅडचा गॅप घेत चेंडू जात असताना यष्टी रक्षकाच्या दिशेने पाहायला मिळतोय आतापर्यंतच्या 2 चेंडूंवरती आपण पाहतोय ही लढत सुबोध सावंत कुठेतरी आघाडीवरती असताना डॉट बॉल पुन्हा एकदा धावसंख्येचा फल करते एक मागील मॅच मध्ये केजे फायटर संघाने 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या केला होता आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करत असताना पहिल्या षटकात तब्बल 15 धावा ठोकल्या होत्या रुपेश कोंडाळकरने यावेळी सुबोध सावंत सारखे कडवं आव्हान समोर खूप चांगला चेंडू यॉर्कर लाईन चेंडूला केवळ सन्मान दिला पॉइंट डिसिजनमध्ये चेंडूला स्टिअर केलं जाईल एक डावे चेंडूवरती अर्चित करत सिंगल वरती येताना पाहायला मिळतात 2 चेंडू डॉट घेतल्यानंतर आपण डॉट गेल्यानंतर आपण पाहतोय सिंगल काढले नॉन स्ट्रायकिंग एंडला जाणं या ठिकाणी जरूर पसंत केलंय रुपेश कोंडाळकर याने आणि अशाच प्रकारची क्रिकेटची आवश्यकता असणार आहे जबरदस्तीचे स्ट्रोक खेळत असताना आपली विकेट गमावून चालणार नाहीये सुरुवातीच्या क्षणाला जरूर संत झाले तरी मात्र अंतिम क्षणात अटॅक करून केला जाऊ शकतो या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न आणि इथे लेग बिफोर विकेटची अपील आउट लेग बिफोर विकेटची अपील ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी शफल झाले तर ऑफस्टिकच्या बाहेर इम्पॅक्ट देखील ऑफस्टॉपच्या बाहेर तरी देखील इथे पंचचा निर्णय असेल अंतिम जो आउट करण्यात तिला गेलाय हाईट फॅक्टर देखील या ठिकाणी मॅटर करू शकला असता तो निश्चितच फलंदाज बाद सुशील शिंदे बॅक टू द पवेलियन रोहित चव्हाण येतो नवीन फलंदाज नवीन मागील मॅच मध्ये खूप चांगली स्टार्ट दिली होती रोहितने आल्या सुरुवातीपासूनच अटॅकिंग इंटेंट दाखवला होता परंतु यावेळी सुबोध सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या संघासाठी स्ट्राईक करताना मागील मॅच मध्ये देखील सुबोधने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली केवळ इकॉनॉमिकल राहिला नव्हता तर विकेट्स देखील प्राप्त केला होता आणि यावेळी देखील आपल्याला पाहायला मिळतोय केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केली सलामीची पार्टनरशिप इथे मात्र भेदून काढली जाते यावेळी चेंडूला हलक्याने आपण पाहतोय ऑन साईडच्या दिशेने मोडलं जात आहे मनगडाचा इथे उपयोग केला जातोय प्लेसमेंट खूप चांगल्या प्रकारची एकदा वर्षित शेवटच्या चेंडूवरती पहिले षटक इथे कंप्लीट होईल पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल करते पाहायला मिळेल 1 गडी बाद 3 धावा टीम केजे फायटर्स बोल
जा ना लावड्या तू जा ना तुझीच मॅच आहे त्याच्यानंतर बघ्या कॅमेऱ्याचा आवाजचा काय संबंध मला ते सांग ठीक नेक्स्ट मॅच मिस्टिकल बॉईज अगेन्स्ट यश 11 दोन्ही संघांच्या संघनायकांनी तयारी करायचं आहे मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत या मॅचचा ची नोंद घ्या शेख रवींद्र सावंत सज्ज होतात गोलंदाजी मार्कवरील पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठीक तड बॉलने सुरुवात करताना रवींद्र सावंत आपल्याला पाहायला मिळतात सावंत फॅक्टर जो महत्वपूर्ण ठरतोय या स्पंदन 11 संघासाठी परंतु यावी रोहित चव्हाण खूप चांगल्या प्रकारे चेंडूवरती येत आहेत कॅच ड्रॉप होताना आपण पाहतोय त्या ठिकाणी सुशांत आपल्याला पाहायला मिळाले त्या ठिकाणी बहुतेक सुशांत जाधव माफ करा सुशांत सावंत अजून एक सावंत मागील मॅच मध्ये खूप चांगली कॅच सुशांत सावंतच्या माध्यमातून आपण पाहिली त्याच रिजन मध्ये फ्लाइंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु यावी कॅच ड्रॉप आपण कॅमेरामॅनच्या माध्यमातून धावसंख्या दाखल एका धावेने वधारेल जाऊन पोहोचेल द्यावी 4 या धावसंख्येवरती तर गोलंदाजी माग करून पुन्हा एकदा रवींद्र सावंत रोहित चव्हाणसाठी या चेंडूवर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड विकेट झोन मध्ये स्वप्नील सावंत त्या ठिकाणी सज्ज स्वप्नील सावंत सुशांत सावंत सुगंध सावंत रवींद्र सावंत सावंत अँड सावंत इकडे सावंत तिकडे सावंत चारी बाजूला केवळ या लाल रंगामध्ये पाहायला मिळतात ते सावंत वाडीमध्ये जणू काही सामना सुरू आहे केवळ सावंत आपण पाहतोय सावंत अँड कंपनी स्पंदन 11 कृपया तुमचं नाव बदललं तर बरं होईल सावंत 11 वी ऑल आर एक्सेप्टेड दॅट धावसंख्या दाखवल्यावरती 5 फुलटॉस त्याला पुन्हा एकदा खेळून काढलं जातं यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा संधी नसणार आहे क्षेत्ररक्षकाला चेंडू जाईल सरळ सीमा पार आर पार सावंतांना भेदून 6 धावांचा हा षटकार धावसंख्या दाखवल्यावरती या 6 धावांसहित 11 यावेळी मात्र रोहित चव्हाण खूप चांगल्या प्रकारचा इंटेंट घेऊन एक चांगला अप्रोच घेऊन मैदानाच्या आतमध्ये सुशील शिंदेची विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय ज्या प्रकारे आक्रमण करतायत रवींद्र सावंत मागील मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच राहिले होते त्यांच्यावरती मात्र निश्चितच खूप चांगल्या प्रकारचं आक्रमण पहिल्या चेंडूवरती एक जीवनदान देखील प्राप्त झालं सुशांत सावंत यांच्या माध्यमातून त्यांचा कॅच ड्रॉप केला गेला परंतु तोच कॅच आता मात्र काहीसा उपद्रव करताना पाहायला मिळतोय महागडा ठरताना देखील पाहायला मिळतोय धावसंख्या डबल करते 11 यावेळी लेग बिफोर विकेटची अपील ही अपील मात्र पंचाने फेटाळली आहे लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून एका धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल त्यावेळी
12 या धावसंख्येवरती. चेक. यावेळी मात्र रुपेश कोंडळकर खूप चांगला पंच बॉटम लाईनचा अप्रतिम उपयोग. काव कॉर्नर झोन मध्ये वन बाउंड चेंडू जाईल ओव्हर दी रोप्स. 4 धावांसाठी एक बेमिसाल लाजवाब चौकार. रुपेश कोंडळकर आपला फॉर्म कंटिन्यू ठेवताना पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच 38 धावांची विस्फोटक इनिंग आणि आता मात्र या 4 धावांसहित एक चांगलं मोमेंटम आपल्या संघाला प्राप्त करून देत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल ती 16 धावा. माफ करा, हा षटकार येत होता. वन टायमिंग वन पॉवर ज्या प्रकारचा पंच पाहायला मिळतोय. रुपेश कोंडळकर बरंच चिकन आणि मटन वरती ताव मारून आल्यानंतर जशा ज्या प्रकारची ढिकर माणूस देत असतो त्या प्रकारचा पटक्यांवरती यावी जोर लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश कोंडळकर 6 धावांसहित धावफलक जाईल तो यावी 18 या धावसंख्या होती. 18 रनचा दिसको कार्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्पंदन 11 केवळ 25 मिनिटांचा अवधी आहे ज्यामध्ये आपल्याला ही कंप्लीट करायची इनिंग. त्यानंतर मात्र निश्चितच आपण अनुभवणार आहोत हिंदी समालोचन या संपूर्ण स्पर्धेसाठी. माझ्यासोबत जोडले गेले आहेत शेखर मेदार. खूप चांगल्या प्रकारचं हिंदी समालोचन आपण सकाळपासून त्यांच्या सुमधुर अशा वाणीतून ऐकताना आपण पाहतोय ऐकतोय. निश्चितच त्याचा आनंद घेतोय. चला नेक्स्ट ओव्हरसाठी सज्ज होताना आपण पाहतोय पुन्हा एकदा सेकंड स्पेलसाठी सुबोध सावंत. मुंबई पोलिससाठी देखील खूप चांगलं कार्य. व्यावसायिक क्रिकेटचा जर आढावा घ्यायचा झाला तर प्रथमतः नायगाव पॅकर, साई 11 परळ, त्यानंतर ब्रह्मा बॉईज, काळा चौकी असेल यांसारख्या रायगड 11 रायगड संघामधून देखील खेळताना आपण पाहिलं सुबोध सावंतला. अनेक संघांच्या माध्यमातून सुबोधला आपण व्यावसायिक क्रिकेट देखील खेळताना पाहिलंय. तोच अनुभव यावेळी पणाला लावताना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला श्रीजय 11 लालबाग या संघासाठी खेळताना आपण त्याला पाहतो. मदनदरी शिवडी लोकल बॉईज या संघासाठी देखील आपण त्याला पाहिलं. यावेळी मात्र निश्चितच फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तो चेंडू बॅटच्या पूर्णतः पट्ट्यात येत नाहीये. लाईन मध्ये चेंडूच्या येताना पाहायला मिळाले नाहीत फलंदाज यावेळी. तो टार्गेट ऑनसाईड केलं जाते. रोहित चव्हाण एक चांगली रणनीती घेऊन आलेत आणि त्यावेळी पाहायला मिळते आपल्याला सुबोध आपल्या पेस मध्ये त्यांना काहीसा बीट करताना एक चांगली लाईन हिट करताना पाहायला मिळत आहे. लोअर फुलचा चेंडू होता. काहीशी गतीमध्ये परिवर्तन. हलकासा फ्लाईट दिला होता चेंडूला. चेंडूच्या पिचिंग पर्यंत येण्याचा प्रयत्न होता. काहीसा अंडर द बॉल येण्याचा प्रयत्न होता. टायमिंग मध्ये काहीशी चुकताय जरूर, परंतु स्लॉक स्विपच्या माध्यमातून या ठिकाणी 2 धावा अर्जित केल्या जातील. 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट. द थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. सुबोध सावंत. Sachin Patangar has won the toss and elected to field first. After first over, Subodh Sawant just यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु चेंडूमध्ये तितकी पेस नव्हती. त्यामुळे जेव्हा आपण पाहतोय या चेंडूच्या मागे पॉवर जनरेट करण्याची आवश्यकता होती, ते करू शकलेले नाही आहेत फलंदाज रोहित चव्हाण. परंतु या चेंडूवरती देखील येईल ते आपण पाहतोय 1 धाव. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत यावेळी रुपेश कोंडळकर. या ठिकाणी रुपेश असेल रोहित असेल एक चांगला इंटेंट दोन्ही आक्रमक फलंदाज आहे ज्याच्याकडे स्ट्रोक आहे. ऑन साइड असेल ऑफ साइड असेल बऱ्याचशा चांगल्या प्रकारचे आक्रमक फटके खेळताना आपण त्यांना पाहतोय. दोघांचा इंटेंट खूप चांगला आहे. मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच स्वीकारताना रुपेशने सांगितलं होतं की त्यांची बॅटिंग लाईन खूप चांगली आहे आणि डीप आहे. त्यामुळे त्यांना ती मुभा प्राप्त होते की अटॅकिंग खेळ खेळण्याची. भलेही टॉप ऑर्डरला एका दुसरी विकेट गेली तरी मिडल ऑर्डर असेल लोअर मिडल ऑर्डर असेल खूप चांगले मॅच विनर या संघाकडे पाहायला मिळतात. त्यामुळे अटॅकिंग इंटेंट आणि फिअरलेस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांचा थ्रू आउट द टुर्नामेंट राहील हे आपण ऐकलं होतं. त्याच प्रकारच्या काहीशा प्रयत्नात पाहायला मिळत आहेत. सोबत सावंत परंतु इम्प्रेस करताना पहिला स्पेल केवळ 3 धावा 1 विकेट. या स्पेलमध्ये देखील आपण पाहतोय केवळ 4 चेंडूंवरती 3 धावा खर्च केल्या.
उलवटपाचा चेंडू, यॉर्कर लेंथ पद्धतीचा चेंडू, शफल झाले होते, पाहिलं, पवित्रा पाहिला होता, तर त्यांचा कम्प्लिटली प्लफ केलं फलंदाजाला. कुठल्या प्रकारचा रूम वेव प्राप्त करून दिला जात नाहीये. शरीरभेदी मारा आपण पाहतोय, ज्यावेळी फलंदाज शफल होतो त्याला फॉलो केलं जातं. पुन्हा एकदा ब्लॉक होल, खूप चांगल्या प्रकारचं नियंत्रण पाहायला मिळाले, कन्सिस्टन्सी पाहायला मिळाले, सातत्य पाहायला मिळतं. यावी गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन, टप्पा खूप चांगल्या प्रकारचा अचूक पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा रुपेश कोंडळकरला समोर पाहिलं तेव्हा मात्र यॉर्कर लेंथवरती भर दिलाय, पण जेव्हा दुसरा फलंदाज येतो तेव्हा मात्र चेंडूची लेंथ आणि पेस मध्ये आपण व्हेरिएशन पाहतोय. केवळ 4 धावा धावफलकावरती, माफ करा, केवळ 4 धावा या षटकात बहाल केला गेला सुबोधच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस 22 धावा, एक गडी बाद 22 धावा. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायचं झालं तर केचे फायटर संघाने देखील रणनीती बनवली असणार आहे. सुबोध सावंत आहे एक मेन स्ट्राईक गोलंदाज आहे अपोजिट टीमचा, त्याचा स्पेल जर हाताळून काढला, त्याला जर विकेट नाही दिली तर निश्चितच उर्वरित गोलंदाजांवरती अटॅक करता येऊ शकेल. आणि ते आपण मागील षटकात पाहिलंय. रवींद्र सावंतच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठल्या गेल्या होत्या, त्यामुळे निश्चितच येणारी जी 2 षटकं आहेत ती देखील तेवढीच महत्त्वपूर्ण राहतील. या षटकांमध्ये किती धावा कुठल्या जात आहेत, इस्पंतन 11 संघ या ठिकाणी या धावांच्या ओघापासून जरूर परावृत्त ठेवतोय. आणि जे मोमेंटम हलकसं शिफ्ट झालेलं पाहायला मिळतं स्पंदन 11 संघाच्या बाजूने, त्याला कॅरी करत असताना पुढे घेऊन जातोय. विकेटचा की मोठा फॅक्टर राहील, पाहूया यावी पुन्हा एकदा सावंत फॅक्टर काम करेल का. सुबोध सावंतने तरी आपलं काम केलंय मागील मॅच मध्ये, रवींद्र सावंत यांनी आपलं काम केलं, आता मात्र सुशांत सावंत यांच्याकडे लक्ष असणार आहे. पहिलं षटक सुबोध सावंत, सेकंड ओव्हर रवींद्र सावंत, थर्ड ओव्हर सुबोध सावंत, पुन्हा एकदा सुशांत सावंत. कंप्लीट स्कोर कार्ड, कंप्लीट स्कोरशीट इथे मात्र सावंत सावंत आणि सावंत या नावाने भरलेली आपल्याला पाहायला मिळते. बोल्ड बाय सावंत, कॉट बाय सावंत. सावंतांनो थोडा मालवणी चालेल का. चला थोडी घाई करा. स्पंदन 11 लक्षात घ्या 25 मिनिटांचा केवळ अवधी आहे. रुपेश कोंडाळकर स्टॅकिंग एंडला सज्ज, एक वेगळ्या प्रकारचा टान्स आपल्याला पाहायला मिळतो, ओपन स्टान्स, ओपन चेस्टेड टान्स ज्याला आपण म्हणू शकतो. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न अपील जरूर केली आहे, परंतु निश्चितच आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेर आधीच ते सफल झालेत आणि त्यांचा टान्स ऑफस्टिकच्या बाहेरच आहे. त्यामुळे या चेंडूवरती अपील जरी झाली असेल जो इम्पॅक्ट त्याचा कम्प्लिटली ऑफस्टिकच्या बाहेर, त्यामुळे लेग बीवर विकेट मिळणं बरंचसं कठीण. लेगबायच्या स्वरूपात दिली, धाव जरूर कळवली गेली आहे. धावफलकावरती 1 धाव हर्षित, एका धावेने धावफलक जाईल तो अभि 23 या धावसंख्येवरती. फलंदाजी मागवर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल सुशांत सावंत. रोहित चव्हाण स्ट्रायकिंग एंडला. यावेळी फुल टॉसला मात्र मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, विकेटचं होतं पतन, एक चांगली कॅच त्या ठिकाणी घेतली जाते. अमोल गायकवाड माझ्या मते त्या ठिकाणी होते. खूप चांगल्या प्रकारे बॅक रन आपल्याला पाहायला मिळाला, पाठीमागच्या दिशेने अशा प्रकारे धावत जाणं, चेंडूवरती नजर ठेवणं, बॉडी बॅलन्स सांभाळणं, अंतिम क्षणी मात्र तो झेल घेणं हे देखील इम्पॉर्टंट राहताना पाहायला मिळेल. यावेळी ही कॅच संपन्न होते. रोहित चव्हाण जो खतरनाक ठरू शकला असता, काहीसा महागडा जरूर ठरू शकला असता, परंतु यावेळी बाद होताना पाहायला मिळतं. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट येणं कितपत महत्वाचं असतं आपण हे नेहमीच पाहिलंय, परंतु एक छोटी का होईना परंतु पार्टनरशिप बिल्ड झाली होती या ठिकाणी. दोन्ही बॅटर खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करू पाहत होते. सेट झाल्यानंतर जो विध्वंस असतो त्या विध्वंसाच्या दिशेने प्रवास करतोय, परंतु यावेळी जो अडसर होता तो मात्र दूर केला जातोय. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतात. यावेळी
रोहित चव्हाण ही बॅटर आपण पाहणार आहोत यावी. महेश सातोसकर येतात, अजून एक बिग हिटर. हा हिटर आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्रायकिंग एंड. सुशांत यश प्राप्त करतोय, ब्रेक थ्रू मिळवून देतोय आपल्या संघाला. ही पार्टनरशिप ब्रेक करण्यात यश त्याने प्राप्त केलंय जरूर. खूप चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जातोय सरळ सीमा पार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बिगेट मॅक्सिमम ह्यूज हिट आपल्याला पाहायला मिळाली. नुकताच म्हटलं की हार्ड हिटर आहे फलंदाज, बिग हिटर फलंदाज आहे, नॅचरल स्ट्रोक प्लेअर आहे आणि पहिल्याच चेंडूवरती आपला स्ट्रोक मेकिंग ॲबिलिटी या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळतोय. हलकासा हाफ व्हॉली चेंडू प्राप्त झाला होता, हलकासा फ्रंट फूट बाहेर काढला आणि वॉट अ बॅट स्पीड, वॉट अ टायमिंग, वॉट अ हँड आय कॉर्डिनेशन. ज्या प्रकारचं आपण पाहिलं, बॅटचा फॉलो थ्रू पूर्ण नव्हता, परंतु जो पंच होता, जी पॉवर होती, बॉटमॅनचा जो उपयोग होता, तो देखील तेवढाच इम्पॉर्टंट पाहायला मिळाला. 6 धावांसाठी हा षटकार महेश सातोसकर यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. पहिल्याच चेंडूवरती षटकाराने सुरुवात. आत्मविश्वास या ठिकाणी मात्र जरूर द्विगुणित झालेला पाहायला मिळेल. यावेळी काही सापसीच्या बाहेरची लाईन पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडीने चेंडू हाताळला जातोय, घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. समोरच्या दिशेने बॅटची कडा घेतली जाईल. चेंडू ट्रॅव्हल होईल शॉर्ट थर्ड क्षेत्रामध्ये. एक धाव या ठिकाणी अर्जित, एका धावेने धावफलक पुढे सरसावताना आपण पाहणार आहोत. जाईल तो यावी 30 या धावसंख्या होती. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्रायकिंग केला रुपेश कोटाळकर. दोन्ही बाजूने पाहायचं झालं तर एका बाजूला आपण पाहतोय महेश, दुसऱ्या बाजूला रुपेश. दोन्ही विध्वंसक फलंदाज आणि रुपेश एका बाजूला सेट झालेत, त्यामुळे निश्चितच त्यांच्याकडून देखील हल्ला जरूर चढवला जाऊ शकतो. डेथ ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर आहेत आणि या स्लॉगिंग ओव्हरमध्ये अराउंड द विकेट येण्याचा निर्णय या ठिकाणी सुशांतचा. परंतु चेंडू मात्र खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. वाईड यॉर्करचे प्रयत्न सक्सेसफुल होतात, त्यामध्ये यावेळी मात्र कुठल्याही प्रकारची वेट प्राप्त झाली नाही. एलिव्हेट करायचं होतं या चेंडूला, परंतु आपण पाहतोय वेट प्राप्त न झाल्यामुळे रुपेश आतापर्यंत फेस केले ते चेंडू 10 चेंडू आणि त्यांच्या बॅटमधून एका षटकारासहित आल्यात केवळ 10 धावा. मागील मॅचमध्ये मोर दॅन 200चा स्ट्राईक रेट, परंतु या मॅचमध्ये 100च्या स्ट्राईक रेटने पुढे चालताना पाहायला मिळतात. रुपेश कोंडाळकर पुन्हा एकदा अराउंड द विकेट, अराउंड द विकेट. सुशांत सावंत थोडी रुपेश पुन्हा एकदा. यावी खराब चेंडू बनावा लागेल. यावी व्हाईट बॉलचा जरूर इशारा येतोय. वाईड यॉर्कर शरीरापासून काहीसा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु रुपेश यावेळी सफल झाले नाहीत, जागेवरच होते. त्यामुळे का होईना आपण पाहतोय यावेळी व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव, अवांतर धाव, धावफलकात धावफलक जाईल तो यावी. 31 या धावसंख्या होती. 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजून एक षटक येणं बाकी असणार आहे, शिल्लक असणार आहे. या षटकातील देखील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत खूप चांगलं षटक होतं, परंतु महेश सातोसकर यांचा एक षटकार आणि या व्हाईट बॉलने काहीसं अनालिसिस, बॉलिंग अनालिसिस बिघडताना, परंतु यावी बॅटची कडा आणि कॉट बिहाइंड द विकेट. रुपेश कोंडाळकर बॅक टू द पवेलियन. शेवटच्या चेंडूवरती अजून एक मोठा धक्का देत असताना, बॅकफूट वरती ढकलत असताना मोमेंटम काहीसा शिफ्ट करण्याचा प्रयत्न. टीम स्पंदन 11 सुशांत सावंतच्या माध्यमातून रुपेशची ही विकेट देखील इम्पॉर्टंट ठरते. 4 षटकांचा केस समाप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळते 31. या संघाने मागील मॅचमध्ये 54 धावा अत्यंत सहजरित्या कंप्लीट केल्या होत्या, अत्यंत सहजरित्या चेस केल्या होत्या. तो संघ आता मात्र कुठेतरी धावांसाठी झगडताना पाहायला मिळतोय. परंतु रुपेश बाद झालाय, परंतु अजून एक मॅच विनर, हार्ड हिटर, अजून एक पॉवर स्ट्रोकर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजू उर्फ बबली मागील मॅच मध्ये फिनिशिंग टच, शेवटच्या षटकार खेळत असताना आपल्या टीमला विजयी करून दिलं होतं. तोच राजू सिमला, राजू सामला उर्फ बबली. त्याची भूमिका महत्वाची असेल, महेश सातोसकर यांची भूमिका देखील महत्वाची असेल. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय यावी. सचिन पाटणकर येतो यावी.
हे घ्या. सचिन पाटणकर सज्ज होतात गोलंदाजी मागवरती. महेश सातोसकर आणि राजू सिमला उर्फ बबली, माफ करा राजू सामला. पहिला चेंडू गतीमध्ये हलकंसं परिवर्तन होतं, अर्थातच स्लोअर वन होता. येस, बबली यांना पण बॉक्स क्रिकेटमध्ये देखील पाहिलंय अनेक वेळा अनेक ठिकाणी. खूप चांगल्या प्रकारचं खूप चांगल्या दर्जाचं बॉक्स क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहिलंय. महेश सातोसकर यावेळी ओव्हरनी कव्हर्स करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेलसाठी जरूर आले होते परंतु अंतिम क्षणी फुटवर्क पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडला खूप चांगला क्विक आर्म थ्रो पाहायला मिळाला. त्याचबरोबर 2 धावा इथे अर्जित. या 2 धावांनी धावफलक जाईल यावेळी 33 या धावसंख्या होती. महेश सातोसकर असेल, बबली असेल, दोघांकडे अनुभव चांगला, स्ट्रोक नॅचरल स्ट्रोक मेकर आहेत. यावेळी मोठा फटका ऑनच्या दिशेने चेंडूने एलिव्हेशन प्राप्त केलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. काय होईल दाब चेंडूवरती. इथे मात्र कॅच घेतली जाते. विकेटचं पतन होईल. महेश सातोसकर जातील पवेलियनच्या दिशेने. तोफखाना होता, बारूद होता, दारू गोळा होता, परंतु यावेळी ज्या क्षणी ज्या वेळी तो दारू गोळा वापरण्याची संधी आली त्या क्षणी आपण पाहतोय या ठिकाणी एकामागोमाग एक विकेट्स जात असताना टीम केजे फायटर संघासाठी. बबली त्याला साथ मिळेल यावी. न्यू बॅटर आपण पाहणार आहोत केजे फायटर संघाचा. अंकित सज्ज होतो यावी. धावसंख्या दाखल होती 33. शेवटच्या षटक प्रगतीबद्ध होती. लास्ट 3 शेवटचे 3 चेंडू शिल्लक असणार आहे त्या ठिकाणी. 33. के फाउंडेशन प्रस्तुत पुरंदरे बॉईज यांच्या माध्यमातून आयोजित नायगाव प्रीमियर लीग 2022 पर्व पहिलं या स्पर्धेचं आपण पाहतोय. यानंतरच्या मॅचसाठी तयारी करायचं आहे टीम मिस्टिकल बॉईज विरुद्ध यश 11. चांगला फटका बबलीच्या बॅटमधून येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. मिसफील्ड, चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी हा चौकार. सुशांत सावंत त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाले. या 4 धावांसहित धावफलक जाईल तो यावेळी 37 या धावसंख्या होती. अजूनही 2 चेंडू जागे शिल्लक. या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके पाहायला मिळाले तर कदाचित 50 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट केलं जाऊ शकते. जे चॅलेंजिंग असेल, ज्यामध्ये फाईट करता येईल, ज्यामध्ये आपल्या गोलंदाजांना देखील बरंचसं पाठबळ दिलं जाऊ शकतं. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये, काय बिघडतंय. सचिन पाटणकर सज्ज होत आहेत. तर बबली स्ट्रायकिंग एंडला. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुल टॉस डीप मध्ये खेळून काढलं जात आहे. यावेळी केवळ 1 धाव तिकडे प्राप्त होऊ शकते, परंतु नो बॉलचा इशारा आलाय. पॉपिंग क्रीजचा हा नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, अंकितच्या बॅटमधून चौकार येताना आपण पाहिला आणि या चेंडूवरती येतील 1 धाव. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी 39 या धावसंख्या होती. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटला मात्र यावी स्ट्रायकिंग एंडला पाहणार आहोत बबली. अंकितच्या बॅटमधून 1 चौकार, त्यानंतर 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. बबली स्ट्रायकिंग एंड आपण पाहतो यावी. चला दोन्ही खाई करायचे, दोन्ही संघ विनंती असणार आहे. यावेळी मोठा फटका खेळायचा इरादा. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात स्वप्नील सावंत आणि केवळ 1च धाव चेंडूवरती घेतली. 1 धावेने धावफलक जात होता यावेळी 40 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. या फ्री हिटला कॅपिटलाइज केलं जाऊ शकलं असतं, करावं लागलं असतं, परंतु यावेळी ते कन्वर्ट होऊ शकत नाही. मोठ्या फटक्यामध्ये या फ्री हिटला कॅपिटलाइज केलं जात नाहीये. चतुर्चारक सचिन पाटणकर त्या ठिकाणी फिंगर रोल करताना ऑफ रोलरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
आणि शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र टॉट बॉल येताना आपण पाहतोय. टॉट बॉल याच्या षटकाची सांगता केली जाते. इनिंग या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 वर देखील समाप्त होत आहे. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 40. विजयासाठीचं लक्ष असणार आहे ते 41 धावांचं टीम स्पंदन 11 या संघासाठी. 41 रनचा टार्गेट. टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅचच्या अगोदर यश 11 विरुद्ध मिस्टिकल बॉईज. दोन्ही संघाचे संघटक मिस्टिकल बॉईज आणि यश 11. टॉस साठी यायचं आहे. टॉस होईल यावी. दोन्ही लुझिंग टीमचे कॅप्टन आहेत. पहिल्या मॅच मध्ये लूज झाले त्यामुळे मस्ट विन मॅच असेल दोन्ही टीमसाठी. इफ यू लूज देन यू विल आउट ऑफ युअर टुर्नामेंट फ्रॉम दिस टुर्नामेंट. लक्षात ठेवायचं आहे. मिस्टिकल बॉईज अँड यश 11. विराज पडवळ कॉल हेड अँड हेड. तर मिस्टिकल बॉईज संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. विराज काय निर्णय असेल? फिल्डिंग. थँक्यू विराज. फिल्डिंगचा निर्णय असेल. दोन्ही टीम्सला आमच्या शुभेच्छा असतील. तर टार्गेट इथे सेट करण्यात आलं 41 धावांचा टीम स्पंदन 11 संघासाठी. लगेचच आपण वळणार आहोत नेक्स्ट इनिंग डे सेकंड इनिंग डे. पुन्हा एकदा आपण वळतोय कॉम बॉक्सकडे. थँक्यू. स्पंदन 11 वर्सेस केजी फाइटर्स. केजी फाइटर्स बैटिंग किया उन्होंने पहले और उन्होंने बनाए हैं 40 रन. सचिन पाडणकर आणि त्याच्यासोबतच आपण पाहतोय मनीष सोलंकी ही जोडी खेळपट्टीवरती सज्ज. यावेळी काहीचा ओपनिंग पेअर मध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. सावंत कंपनीने काहीचा माघार घेतलेली आपण पाहतोय यावेळी. तर मनीष सोलंकी यावेळी पाहायला मिळतोय सचिन पाडणकर यांच्या सोबत ॲज अ ओपनर. लक्ष असेल या ठिकाणी 41 धावांचं. विक्रम साळुंके कुठे असतील तर त्वरित त्यांनी माझी संपर्क साधायचा आहे. व्यासपीठावरती यायचे विक्रम साळुंके. आणि आता प्रीतम पाष्टे कुठे असेल तर आपण देखील माहिती संपर्क साधायचा. व्यासपीठाजवळ यायचे प्रीतम पाष्टे. चैतन्य पाटील कुठे असतील तर आपण देखील यायचं. चैतन्य पाटील व्यासपीठावरती यायचं. चैतन्य पाटील, विक्रम कांबळे आणि पाष्टे. चला मॅचला सुरुवात करायची त्वरित विनंती असेल. सुबोध सावंत अँड कंपनी
अमित वड़ाकले लेके आएंगे पावर प्ले का ओवर। 41 रनों की जरूरत यहाँ पर मैच जीतने के लिए, यहाँ पर स्पंदन 11 को और सेमीफाइनल जगह बनाने के लिए। अमित वड़ाकले क्या ये डिफेंड कर पाते हैं स्कोर? अच्छी बॉलिंग करनी पड़ेगी यहाँ पर अगर स्कोर को डिफेंड करना है। 41 रन। हियर वी गो, फर्स्ट बॉल, शॉर्ट एंड डिलीवरी ऑफ साइड, लेग साइड पे घुमा दिया, यहाँ पर उठा के बॉल जा रही है सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए पहले बॉल से प्रहार शुरू यहाँ पर स्पंदन 11। चैतन्य पाटील कुठेही असतील माईकशी संपर्क करायचा आहे। चैतन्य पाटील माईकशी संपर्क करायचा आहे तुम्ही। सचिन पाटणकर के बैट से लगता हुआ पहला छक्का, पहले ही गेंद पर पहला छक्का। अच्छा शुरुआत, अच्छी फायदी, अच्छी खासी बैटिंग यहां पर देखने मिल रहे हैं हमें यहां पर सचिन के द्वारा। इसी बीच दूसरी गेंद और एक लेग साइड पे सेम घुमाना चाहते थे, संपर्क नहीं हुआ बैट से बॉल का। डॉट बॉल। नाही टाकला साजी तो आला इकडे, तू बॉल असा वेगळे टाकला तरी मारला तुला ऑफसाइड पे खेल दिया, फील्ड किया एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने। 1 रन, 1 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 7 रन। 7, 3 बॉल 7 रन। तीन बॉल 7 रन। अच्छी शुरुआत यहां पर देते हुए सचिन अपनी टीम के लिए। स्ट्राइक पर पहली बार इस इनिंग में मनीष सोलंकी। लकी पावर प्ले का ओवर, देखना पड़ेगा क्या फायदा उठा पाते हैं यहाँ पर। आखिरी के 3 गेंदों का स्कोर उतना बड़ा नहीं, केवल और 41 रन की जरूरत 5 ओवर में। ऑफसाइड पे खेल दिया यहाँ पर, पॉइंट की दिशा में गई गेंद, तेजी दौड़कर 1 रन लिया। 1 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 8 रन। 4 बॉल 8 रन। शॉर्ट एंड डिलीवरी ऑफसाइड पे खेल, चूक गई यहाँ पर। कवर के फील्डर्स थे, उनके हाथ से चूक गई गेंद, कैच छूट गई यहाँ पर। कैचेस विन मैचेस, मगर इस बार कैच छूट गया और क्या ये बहुत महंगा साबित हो सकता है, ये तो देखना पड़ेगा। इसी 2 रन के साथ स्कोर पर पहुंच गया है 10 रन। 10 रन फॉर नो लॉस, 5 बॉल। एक्स्ट्रा कवर की दिशा में मार दिया, उठा के प्लेयर जा रही है पीछे और बहुत ही अच्छा जज किया था मगर छूट गई हाथ से छूट गई गेंद। इस ओवर में 2 कैचेस छूटे यहाँ पर, दोनों भी बहुत ही इंपॉर्टेंट कैचेस थे सचिन के, सचिन पाटणकर के। स्कोर हो चुका है 12 रन। पहली ओवर की समाप्ति 12 रन बिना किसी नुकसान के। दोनों ही कैच छूटे यहाँ पर सचिन के, जो कि बहुत ही अच्छी लय में, अच्छे फॉर्म में। पहले ओवर की समाप्ति, अच्छी शुरुआत यहाँ पर। 12 रन हो चुके हैं। चौबीस गेंदों में 29 रनों की जरूरत है यहाँ पर। 24 बॉल्स 29 रन। अच्छी बॉलिंग करनी पड़ेगी यहाँ पर, अच्छी बॉलिंग, अच्छी फील्डिंग, नहीं तो मैच नहीं बना पाएंगे यहाँ पर केजे फाइटर्स की टीम, जिन्होंने पहला मैच बहुत अच्छा खेला था, अच्छे स्ट्रोक्स लगाए थे, मैच भी जीता था। मगर इस बार वो बैटिंग नहीं हो पाया उनके हाथ से। रुपेश ने भी बहुत ही अच्छी बैटिंग की थी पहले मैच में, मगर उस फॉर्म को इस मैच में बरकरार नहीं कर पाए, इसलिए स्कोर नहीं बना पाए ज़्यादा, केवल 40 ही रन बना पाए 5 ओवर में। दूसरा ओवर लेकर आएंगे रुपेश कोंडालकर।
पहली गेंद रुपेश, डेड बॉल। सामना करेंगे मनीष, शॉर्ट एंड वाइड डिलीवरी ऑफ साइड पे खेल दिया यहाँ पर कवर की दिशा में, 1 बाउंस 2 बाउंस कलेक्ट किया यहाँ पर कवर के फील्डर्स ने, 1 रन। इसी 1 रन के साथ स्कोर बढ़कर हो चुका है 13 रन। अब स्ट्राइक पर वापस आ चुके हैं सचिन, अच्छी लय में, अच्छे फॉर्म में, जल्दी से जल्दी मैच खत्म करना चाहेंगे यहाँ पर सचिन। वो ब्लॉक होल वाली डिलीवरी हल्के हाथों से शॉर्ट थर्ड मैन की दिशा में खेल दिया और तेज से दौड़कर 1 रन लेने में सफल। उस 1 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 14 रन 14 2 बॉल। ओ बाहर की गेंद, एज लगी और इसी के साथ पहला झटका यहाँ पर गिरता हुआ मनीष सोलंकी वापस पेविलियन लौटेंगे। डिसीजन के लिए रुके भी नहीं, जैसे ही बैट को लगी उनको पता था कि कैच हुआ है और वापस पेविलियन की तरफ रुख मोड़ते हुए अपना मनीष सोलंकी। अच्छी डिलीवरी वहां पर रुपेश कोंडालकर की, अच्छा विकेट, टाइम पे विकेट मिला यहाँ पर। पहला झटका यहाँ पर गिरा, लगा स्पंदन 11 को और 1 डाउन बैट्समैन उतर चुके हैं सुबोध सावंत। स्कोर हो चुका है 14 रन 14 रन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। नेक्स्ट बैट्समैन सुबोध। सचिन पाटनकर भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 6 गेंदों में 12 रन बना के खेल रहे हैं यहाँ पर। रनों का लक्ष्य उतना बड़ा नहीं, 7.7 रन पर ओवर की जरूरत अभी यहाँ पर। हर ओवर में 1-2 बड़े हिट्स लगाएंगे तो वापस रिक्वायर्ड रन रेट नीचे आ जाएगा, 6 के नीचे। रिस्क लेने की भी जरूरत नहीं यहाँ पर कुछ ज्यादा। पहला बॉल फेस करेंगे यहाँ पर सुबोध, सामना करेंगे रुपेश का, रुपेश कोंडालकर। बाहर थी डिलीवरी, वाइड का इशारा, अंपर का, अतिरिक्त के तौर पर रन मिलेंगे। टारगेट उतना बड़ा नहीं, रनों का लक्ष्य बहुत छोटा, मगर एक्स्ट्रास नहीं डालने पड़ेंगे यहाँ पर उनके बॉलर्स को। सटीक लाइन लेंथ से डालनी पड़ेगी गेंदबाजी। ऑफसाइड में खेल दिया यहाँ पर, जा रही है गेंद कवर की दिशा में, फील्ड किया 1 रन। इस 1 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 16 रन 16 रन। 1 विकेट के नुकसान पे 4 गेंदे, अभी भी 2 गेंदे बाकी। हल्के हाथों से राइट साइड में खेलना चाहते थे, बॉल अंदर आई, इनकमिंग डिलीवरी थी, अच्छी डिलीवरी, डॉट बॉल, इंपॉर्टेंट डॉट बॉल। विकेट्स निकालने पड़ेंगे यहाँ पर अगर मैच को जीतना है केजी फाइटर्स को, तो विकेट्स निकालने पड़ेंगे, क्योंकि अगर 5 ओवर खेल लेती है स्पंदन 11 की टीम तो आराम से मैच जीत लेगी। जैसे जैसे विकेट्स मिलेंगे वैसे वैसे प्रेशर बढ़ेगा। और इसी तरह जब मैं कह रहा था अगेंस्ट द रन ऑफ प्ले, लेफ्ट साइड पे घुमा के मार दिया मिड विकेट की दिशा में 6 रनों के लिए। सचिन पाटनकर के बैट से निकलता हुआ ये दूसरा छक्का, इसी छक्के के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 22 रनों पे। 2 ओवर की समाप्ति, 22 रन 1 विकेट के नुकसान पे। अच्छा पिक किया वहां पर, दो ओवर की समाप्ति, 22 रन। अच्छा छक्का लगाया था यहाँ पर पिछली गेंद, आखिरी गेंद पे, दूसरे ओवर की आखिरी गेंद पर अच्छा 6 मारा था पर सचिन ने। इक्वेशन को ला दिया एकदम नीचे।
अभी सिर्फ और सिर्फ 19 रनों की जरूरत, 18 गेंदों में 19 रनों की जरूरत। जल्दी से जल्दी मैच को समाप्त करना चाहेंगे यहाँ पर दोनों ही बल्लेबाज सुबोध सावंत और सचिन पाटनकर। अच्छे फॉर्म में लग रहे हैं, नजर आ रहे हैं यहाँ पर सचिन। 2 छक्के लगा चुके हैं अब तक। अट- 18 रन बना चुके हैं अब तक यहाँ पर सचिन। दूसरी गेंद, अच्छी डिलीवरी वहां पर, फुल एंड डिलीवरी ऑफसाइड पे खेल दिया है। कवर की दिशा से फील्डर दौड़ चुके हैं और पॉइंट की दिशा के खिलाड़ी ने फील्ड किया। 1 रन लेने में सफल। स्कोर बढ़कर पहुंच गया है 23 रन। सुशील बॉलिंग करेंगे अभी सचिन को। ऑफसाइड पे खेल दिया यहाँ पर, बहुत ही अच्छी शॉट, रिस्क नहीं ले रहे हैं यहाँ पर, आराम से खेल रहे हैं सिंगल डबल। और खराब गेंद पर अच्छा प्रहार कर रहे हैं यहाँ पर सचिन, अच्छी लय में। स्कोर बढ़कर पहुंचा दिया है 24 रन 24। 1 विकेट के नुकसान पर 2 बॉल। अगली गेंद, लो फुल टॉस, लेग साइड पे घुमा दिया। यहाँ पर बॉल जा रही है स्क्वायर लेग की दिशा में, डीप स्क्वायर लेग की दिशा में। अनिकेत ने फील्ड किया, रोहित ने फील्ड किया, सॉरी। 1 रन। इस 1 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 25 रन 25। 3 गेंदों में 3 रन दिए अब तक यहाँ पर सुशील ने, सुशील शिंदे। इसी बीच अगली गेंद, ओ पॉइंट की दिशा में गई गेंद, एज लगी और डायरेक्ट हिट हो सकता था यहाँ पर। डायरेक्ट हिट होता तो शायद विकेट मिल सकता था यहाँ पर, मगर बॉल लगी नहीं। मगर 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ टोटल की बढ़ोतरी होते हुए पहुंच गई है 26 रन 26। अच्छा ओवर अब तक यहाँ पर। 4 गेंदों में केवल 4 ही रन दिए। फुल टॉस डिलीवरी, लेग साइड पे घुमा दिया है, 1 बाउंस फील्ड किया यहाँ पर रोहित ने। नो का इशारा है अंपर का, हाइट के लिए नो। और इसी के साथ फ्री हिट भी मिलेगा अभी यहाँ पर। अच्छी ओवर डाल रहे थे, 4 गेंदों में केवल 4 ही रन दिया था, मगर फुल टॉस हाथ से फिसल गई गेंद और फ्री हिट डिलीवरी आ चुकी है अभी कमिंग अप। 28 रन 4 बॉल। और फेवर डिलीवरी यहाँ पर, बाहर की गेंद, टप्पा गिर के लेग साइड पर। वाइट का इशारा पर का, वाइट +1। फ्री हिट इज ऑन। फ्री हिट अभी भी बरकरार। स्कोर हो चुका है 30 रन, 4 बॉल 30 रन। कंधे जरा झुक गए यहाँ पर केजी फाइटर्स की टीम के प्लेयर्स के। फ्री हिट डिलीवरी, लेग साइड पे खेल दिया यहाँ पर मिड विकेट की दिशा में। मिड विकेट के प्लेयर आए, फील्ड किया बबली ने। 1 रन लेने में सफल। 5 बॉल 31। 10 रनों की जरूरत अब यहाँ पर 13 गेंदों में मैच जीतने को और सेमीफाइनल में जगह बनाने के लिए स्पंदन 11 की टीम को। शॉर्ट डिलीवरी, लेग साइड पे घुमाना चाहते थे, अंदरूनी किनारा लगा और बॉल गई महेश के पास। शॉर्ट फाइन लेग की दिशा में, डॉट बॉल, कोई रन नहीं मिलेगा। इसी के साथ 3 ओवर की समाप्ति। 31 रन, 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 12 गेंदे, 10 रनों की जरूरत। 11 गेंदों में 20 रन बनाए अब तक यहाँ पर सचिन पाटनकर ने। और उसी के साथ सुबोध 5 गेंदों में 5 रन बनाकर खेल रहे हैं। अभी भी स्ट्राइक पर डटे हुए, ग्राउंड पर, फील्ड पर। चाचा बोल दूंगी नया बोल।
बॉलिंग ही नहीं रहे, बॉलिंग उड़ाता है। रुपेश आए हैं अपना दूसरा ओवर लेकर, व्यक्तिगत दूसरा। बारह गेंदों में 10 रनों की जरूरत। शॉर्ट एंड वाइड डिलीवरी ऑफसाइड पे खेल दिया यहाँ पर, कवर की दिशा में कैच पकड़ा, बहुत अच्छा कैच वहां पर बबली ने। अच्छा कैच वहां पर बबली का। सुबोध आउट होकर वापस पेविलियन लौटते हुए। रविंद्र सावंत। स्कोर हो चुका है 31। 11 गेंदों में 10 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए। डॉट बॉल। डॉट बॉल से शुरुआत की यहां पर। अच्छा ओवर, 10 गेंदों में 10 रनों की जरूरत अभी भी मैच को जीतने के लिए। अंदर आई गेंद और इसी के साथ पीला, और ये लेग बिफोर के साथ विकेट आउट होकर वापस निराश होकर लौटना पड़ेगा यहां पर रविंद्र सावंत को। स्कोर को कुछ भी ट्रबल नहीं कर पाए यहां पर। 2 गेंदों में 0 रन और इसी के साथ विकेट। 9 बॉल 10 रनों की अभी भी जरूरत। अच्छा ओवर यहां पर केजी फाइटर के लिए लेकर आ रहे हैं यहां पर रुपेश कोंडाळकर। अगले बैट्समैन आ चुके स्वप्निल सावंत। 9 गेंदों में 10 रनों की जरूरत अभी भी मैच को जीतने के लिए। यहाँ पर बहुत ही अच्छी गेंदबाजी चल रही है यहाँ पर रुपेश कोंडालकर की। अच्छी बॉलिंग। 3 गेंदों में 2 विकेट ले चुके हैं यहाँ पर, एक भी रन नहीं दिया अभी तक। कैप्टन ऑफ द टीम, क्या ये अपनी टीम को मैच जिता पाते हैं? और आखिरी के 3 गेंदे बाकी, अभी भी मैच को घुमा सकते हैं। अभी भी यहाँ पर विकेट्स लेंगे तो प्रेशर पड़ेगा यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों के ऊपर। स्वप्निल सावंत स्ट्राइक लेंगे, स्ट्राइक पर रहेंगे स्वप्निल, जो कि अच्छे ऑलराउंडर है और उनकी जो फील्डिंग है वो बहुत ही धमाकेदार रहती है। हमेशा हम देखते आए हैं अब तक। बहुत अच्छी शॉट लेग साइड पे खेल दिया यहाँ पर, आराम से दौड़कर 1 रन लिया और स्ट्राइक दिया इनफॉर्म बैट्समैन सचिन पाटनकर को। स्कोर बढ़कर पहुंच गया है 32 रन। 8 गेंदों में 9 रनों की जरूरत। आठ गेंदों में 9 रनों की जरूरत। शॉर्ट एंड वाइड डिलीवरी, बेवट डिलीवरी, वाइड का इशारा अंपायर का, ये नहीं चाहिए था।
एक्स्ट्रास नहीं चाहिए। अगर मैच को निकालना है, मैच को लास्ट बॉल तक लेकर जाना है तो डिसिप्लिन बॉलिंग करनी पड़ेगी यहाँ पर केजे फाइटर्स की टीम को। शॉर्ट एंड वाइड डिलीवरी, वापस छोड़ा था वाइड के लिए मगर बॉल आई अंदर, इनकमिंग डिलीवरी थी। डॉट बॉल, इसी डॉट बॉल के साथ आखिरी बॉल, 7 बॉल 8 रनों की जरूरत अभी भी। कट कर दिया यहाँ पर, ऑफ साइड में जा रही है गेंद, शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में, 1 रन लेने में सफल और स्ट्राइक अपने पास रखेंगे सचिन। इसी के साथ 4 ओवर की समाप्ति, 34 रन, 4 ओवर्स 34 रन और 3 विकेट्स। लास्ट ओवर 6 गेंदें, 6 बॉल 7 रन टू विन। 6 बॉल 7 रन। रोमांच भरे मोड़ पर पहुंचा है ये मैच। 6 गेंदे 7 रन की जरूरत, 6 बॉल 7 रन। अंकित आए हैं बॉलिंग करने, 6 गेंदों में 7 रन डिफेंड करने यहाँ पर इन्हें अगर सेमीफाइनल में जगह बनानी है तो। अंकित सारस्कर, अगर ये मैच हारती है तो भी चांस मिलेगा उन्हें, दूसरा चांस क्वालिफाई करने का सेमीफाइनल के लिए। 6 गेंदे 7 रनों की जरूरत यहाँ पर। स्ट्राइक पर है सचिन पाटनकर, जो कि सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे खेलने के लिए और अब तक अच्छा खेल रहे हैं। 21 रन बनाए 13 गेंदों में अब तक। फील्ड में थोडा बदलाव करते हुए लवकरात लवकर खेळायचं आहे, अजून 2 मॅच खेळवायचे आहेत। शॉर्ट डिलीवरी, शफल किया, लेग साइड पे घुमा दिया, देखना पड़ेगा कैच होता है कि नहीं। और ये बहुत ही अच्छा एफर्ट था वहां पर रोहित का, 1 रन लिया, तेजी से दौड़ लिया है यहाँ पर, दूसरे रन के लिए भी वापस आ चुके हैं यहाँ पर। कैच ले सकते थे वहां पर, एफर्ट बहुत अच्छा था मगर बॉल निकल गई हाथ से। रिव्यू भी इन प्रोग्रेस, कुछ नहीं, सेफ है, 2 रन मिलेंगे। 5 गेंदों में 5 रनों की जरूरत अभी। 36, 5 गेंदे 5 रन। ऑन स्ट्राइक इनफॉर्म बैट्समैन सचिन। अच्छा स्ट्रोक यहाँ पर, इनसाइड आउट खेल दिया, यहाँ पर एक्स्ट्रा कवर की दिशा में जा रही है बॉल। 1 बाउंस, 2 बाउंस ओवर द रोप्स, चौके के लिए। इसी चौके के साथ मैच को अपनी तरफ मोड़ लिया है और एक पैर रख दिया है यहाँ पर सेमीफाइनल्स में। केवल और केवल 1 रन की जरूरत अब यहाँ पर मैच जीतने के लिए। 4 गेंदों में 1 रन। अच्छा स्ट्रोक लगाया था यहाँ पर इनसाइड आउट एक्स्ट्रा कवर की दिशा में। और अभी फील्ड में जरा परिवर्तन करते हुए सभी प्लेयर्स को आगे बुलाते हुए केवल 1 ही रन की जरूरत है यहाँ पर। 4 गेंदों में 1 रन। अंकित टू सचिन। सत्ताईस रन बनाकर अभी भी खेल रहे हैं सचिन, जो कि पहले ही आए थे बैटिंग करने के लिए, ओपनिंग बल्लेबाज।
फुल टॉस डिलीवरी लेग साइड पे घुमा दिया है 6 के लिए और इसके साथ मैच जीत लिया यहाँ पर स्पंदन 11 ने और कॉन्ग्रेचुलेशन आप भी पहुंच गए हैं सेकेंड राउंड में सेमीफाइनल्स में जगह बना लिया यहाँ पर। अभी मैच होगा मिस्टिकल बॉयज वर्सेस यश 11 और उसके बाद जो मैच होगा वो है दादर चैलेंजर्स वर्सेस ओवी 11। दादर चैलेंजर्स वर्सेस ओवी 11 जो भी हारेगा वो नॉकआउट से टीम से अपना टूर्नामेंट से बाहर चला जाएगा। नॉकआउट मैच होगा। अभी मैच होगा मिस्टिकल बॉय वर्सेस यश 11। उसके बाद का जो मैच है दादर चैलेंजर वर्सेस ओवी 11। दोनों ही टीम के खिलाड़ी ग्राउंड पे बने रहिएगा। दादर चैलेंजर वर्सेस ओवी 11। इसके बाद अभी जो मैच शुरू होने वाला मिस्टिकल बॉय वर्सेस यश 11। ये गोलू ये गोलू मिस्टिकल बॉयज वर्सेस यश 11 लवकरात लवकर मॅच सुरू करायचा आहे। मिस्टिकल बॉयज वर्सेस यश 11। ये सुबोध मॅन ऑफ द मॅच चावी कुठे चावी ए चावी कुठे ए बाबू ए चावी कुठे बाबू बाबू दादा मॅन ऑफ द मॅच सचिन पाटणकर तुम्हीच आहे मॅन ऑफ द मॅच। 33 रन बनवले आहेत। खेलेगा ना मारने का बात तो विकेट था मैं बोला ना विकेट तो इतना भी ऐसा भी मारता है तो लगता है मतलब बॉल में चिटमन बॉल जो आती है बैटिंग को है स्पंदन 11 वर्सेस केजे फाइटर्स के मैच के मैन ऑफ द मैच है सचिन पाटणकर। उनको अवार्ड करेंगे यहाँ पर सुमित सावंत।
किरण जाधव यांच्या हस्ते कॅप देणार आहे, टी शर्ट देणार आणि सुमित सावंत यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच सचिन पाटणकर